नमस्कार. मानवी विकासात उत्क्रांतीत माती आणि मातीपासून तयार झालेली भांडी याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. टप्प्याटप्प्यावर त्याच मातीच्या कुंभार कामातून मानवी विकास, मानवाची उत्क्रांती ही कशा स्वरूपात होत गेली ते उलगडत गेलेलं आहे. पण आपण याच मातीतून तयार होणाऱ्या भांड्यांना फक्त कुंभार आणि जगण्याची साधनं इतक्यापुरतं मर्यादित न पाहता ती एक कला आहे आणि या कलेला खूप वेगळ्या पद्धतीनं जगासमोर मांडण्याचा प्रयत्न हा अनेक पॉटर्स करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्या तो कुंभार स्वतःला काहीतरी सांगू पहा. आपल्याबरोबर मंचेकर सर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की तो कुंभार मुळात आता या मातीशी काय बोलतोय, तो जगाला काय सांगू पाहतोय. त्यांचं प्रदर्शन सध्या मुंबईत सुरू आहे, त्या निमित्तानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुळात माती आणि मातीबद्दलची एक ओढ असते, अगदी लहानपणापासून ओढ असते आपल्याला मातीची. तर तुम्हाला या मातीची ओढ मुळात कुठे तयार होते? शाळेत मॉन्टेसरीमध्ये तुम्हाला माती देतात खेळायला, तर ती माती मी घरी घेऊन यायचो. ते माझ्या वडिलांनी नोटीस केलं आणि त्यांनी मला अजून माती आणून दिली. आणि आमच्या इथे गोरेगावला मालणकरांचा गणपतीचा कारखाना होता. मग संध्याकाळी मी तिथे जायला लागलो, तिथे वस्तू बनवायचो. त्या वस्तू घरी घेऊन येतो जे काय बनवायचं होतं. तर आमच्या सोसायटीमध्ये एक आसगावकर म्हणून राहत होते. त्यांनी ते पाहिलं, त्यांनी मला सुंदर सिरामिकच्या वस्तू दाखवल्या आणि त्यांनी विचारलं की हे करायला आवडेल का. तर म्हटलं काय नाही. मग मी राहतो गोरेगावला आणि बांद्राला कलानगरमध्ये त्यांच्या भावाचं सिरामिकचा स्टुडिओ होता, ते लक्ष्मणराव आसगावकर. सो साधारण मी 10 किंवा 11 वर्षाचा असताना आय वॉज टेकन टू सिरामिक स्टुडिओ आणि तिथनं हा प्रवास सुरू झाला. मुळात याला प्रोफेशन म्हणून निवडावं, कारण माती आवडीचा विषय आहे का प्रत्येक लहान मुलाला. मग तो आता अगदी क्ले जो केमिकल क्ले येतो तिथपासून तर मूळ माती याची एक आवड असते, आसक्ती असते. पण मग त्याला आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग बनवावा, त्यातून आपला उदरनिर्वाह चालवावा, हा टप्पा कुठे येतो? तसं कधीच इंटेन्शन नव्हतं. फक्त माझ्या वडिलांना ती विजन होती. त्याच्यामुळे जरी शाळेतनं प्रिन्सिपलकडनं नोट आली किंवा तुमचा मुलगा गणपतीच्या कारखान्यात वेळ घालवतोय, तरी पण ही वॉज व्हेरी मच कन्व्हिन्स की नाही, जर ह्याला मातीमध्ये आवडतंय तर त्याला आनंद मिळू देत. आणि मी आसगावकरांकडे असेपर्यंत सुद्धा कधी असं विचार नव्हता की हे प्रोफेशन होईल. पण साधारण 12वी झाल्यानंतर मी विचार केला की आता हे प्रोफेशन आपण घेऊ शकतो, कारण जे काय आसगावकरांकडे मी पाहिलं होतं त्याचा पुढचा टप्पा करणं शक्य होतं मला. आणि तेवढा घरनं सपोर्ट होता. देर वॉज नो प्रेशर की तुला डॉक्टर व्हायला पाहिजे, इंजिनियर व्हायला पाहिजे. सो हे पुढे साध्य झालं. अगदी. पण तुमच्या कलेमध्ये ज्यावेळेला आपण डोकावून पाहतो, आत्ताचं प्रदर्शन सुरू आहे, माती काय कुंभार असे, कुंभारही मातीला काही सांगू पाहतोय, माती कुंभाराशी काहीतरी बोलू पाहतीये आणि त्याचं एक नवीन स्टेटमेंट जे आहे ते समोर येताना पाहायला मिळतं. आणि त्या स्टेटमेंट काय आहे, तर ही तुमची चित्ररूप अशी मातकामं जी आहे ती पाहायला मिळत आहे. मुळात म्हणजे आम्ही आतापर्यंत भांडी बघितली मातीची, त्यातून म्हणजे एखादी वस्तू ठेवायला काहीतरी एक जागा अशा स्वरूपातलं ती वस्तू निर्मिती असायची. पण त्याचं एक पेंटिंग होऊ शकतं किंवा त्याचं एक वॉलपीस होऊ शकतं. हा टप्पा कुठे जाणवतो? माती हे जसं क्राफ्टचं एक माध्यम आहे, तसं व्हिज्युअल एक्सप्रेशनचं माध्यम होऊ शकतं आणि त्याच्यावरती बाकी जगामध्ये भरपूर काम झालेलं आहे आणि भारतामध्ये पण होत आहे. पण पेंटर लेवलला न्यायचं काम मला करायला मिळालं, कारण माझ्याकडे जे मध्ये संस्कार झाले होते पेंटिंगचे, ते कुठेतरी मातीतनं कसे व्यक्त करता येईल त्याचा एक सतत डोक्यात विचार चालू असतो. त्याच्यातनं हे सगळं घडून आलं. सध्या ऍबस्ट्रॅक्ट म्हणून आपण हा जर एक पूर्ण एक वॉलपीस बघितला आपण, तर एक उत्तम असं ऍबस्ट्रॅक्ट पीस म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. एक ब्लॅक अँड व्हाईट ब्लूइश लेअर असलेला, एक विशिष्ट अशा वेगळ्या ग्रीन, ब्लू, ब्लॅक अशा मिक्सरचं ते आणि त्यातला ग्रे, तो सगळ्याचा सगळा व्यक्त होताना पाहायला मिळतो. तर मुळात हे टेक्स्चर ज्या वेळेला आणलं जातं, कारण कॅनव्हासवर एखादी टेक्स्चर आणणं थोडंसं सोपं आहे, कारण जसं आपण त्याला लेपन करत जाऊ तसं टेक्स्चर चेंज होत जातं. पण मातीत तसं नाही होऊ शकत, कारण भट्टीत गेल्यानंतर येणारं टेक्स्चर हे पूर्णतः वेगळं आहे. मग याचं इमॅजिनेशन कसं होतं? माझ्याकडे मी पहिल्यापासून प्रोडक्शन करत आलो, तर प्रोडक्शन हेल्प्स मेकिंग द टेक्निक परफेक्ट.
ओके. म्हणजे माझं जे काही स्टेप्स आहेत ते मेथॉडिकल तुम्ही अप्रोच ठेवलात तर तुम्हाला रिपिटेटिव्ह रिझल्ट घेता येतो. जेव्हा आम्ही एखाद्या वस्तूची ऑर्डर घेतो की एका कलरची 100 पीस पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते क्राफ्ट परफेक्शन येतं आणि त्या प्रॅक्टिसमुळे मला हे शक्य होतं. अगदी खरं. मी नाही म्हणणार की 100% शक्य होतं, पण 90% तरी मला माहिती आहे की काय फायरिंग मधून येणार आहे आणि तो रियाज जो आहे त्याच्यामुळे हे मला शक्य झालं. अगदी. रंगाचं टेक्स्चर तुम्हाला रिपिटेटिव्ह आणता येऊ शकतं, सारखं आणता येऊ शकतं किंवा त्याची ग्लेज सारखी आणता येऊ शकते, त्याची डेप्थ आणता येऊ शकते. मात्र प्रत्येक पीस, प्रत्येक तयार होणारे एक वस्तुरूपी जे वॉल पीस असेल, भांड असेल, ते प्रत्येक वेगळं असतं. करेक्ट. आणि त्यातलं तेच वैशिष्ट्य असतं की हा कलाप्रकार रूप आगळे. दर अगदी प्रत्येक घट वेगळ्या स्वरूपामध्ये तयार होतो. दैव वेगळे. अगदी. त्यामुळे त्या मातीचं दैव हे कुंभाराच्या हातात असतं आणि तुम्ही त्या मातीवर संस्कार करत असतात. आता आपण या ठिकाणी जे बघतोय की ह्या भांड्यामध्ये एक रस्टीनेस पण दिसतो, काही ठिकाणी तो शाईन पण दिसतो. त्या हा जो शाईन आणि रस्टीनेस याचं जे मिक्सचर आहे, याच्यासाठी काही केमिकल्स वापरले जातात? नाही. आता ह्या पर्टिक्युलर पीसमध्ये कन्सेप्ट असा ठेवलाय की माती पक्की करण्यासाठी आपण फ्युएल वापरतो, फ्युएलचा उपयोग करतो. अगदी. तर जेव्हा आपण लाकूड ॲज अ फ्युएल वापरतो तेव्हा लाकूड त्याचा ॲस्थेटिकचा पार्ट बनतो. म्हणजे ॲश जेव्हा मेल्ट होते, राख जेव्हा मेल्ट होते, तेव्हा त्याची काच तयार होते. आणि जेव्हा तुम्हाला फोर्स असतो त्या फ्लेमचा, अग्नीचा जो एक झोत असतो, त्याच्यामुळे त्याच्यावर जे इम्प्रेशन येतं त्याचं हे सगळं ॲस्थेटिक्स आहे. तर याच्यात कुठेही कलर वापरलेला नाहीये. फक्त ज्या पद्धतीचं आपण लाकूड वापरू त्या पण त्याच्यामध्ये टोनल व्हॅल्यूज फरक पडतात. किती तास तुम्ही तापवताय. साधारण हे आमचं 50 ते 72 तासाचं फायरिंग आहे आणि त्याच्यामध्ये जे फायर आणि ॲशचा जो खेळ आहे त्याचा हा सगळा. अगदी. आता लाकडाचा विषय निघाला आणि ज्या स्वरूपामध्ये त्याची भाजणी केली जाते, मुख्यतः त्या भाजणीवर निश्चित होतं की त्याचा रंग कसा असेल, त्याची चकाकी कशी असेल. माझ्या मागे एक वॉलपीस आहे, अत्यंत वेगळ्या स्वरूपाचा, खूप आकर्षक अशा स्वरूपाचा, आणि लाकडाची वोंडकी चौकोनी आकारात कापून ती भिंतीवर वॉलपीस म्हणून लावावी इतकी सुंदर दिसणारी अशी ही वॉलपीस आहेत. पण ही लाकडाची नाहीत, ही सिरॅमिकची आहेत, ही मातीची आहेत. आणि यातही तीच मजा आहे भाजणीची. म्हणजे कधी मुख्यतः यात एक ती भाजणी आहे विशिष्ट, आणि लाकडाचा जो फील आहे तो सातत्यानं त्याच्यात येत राहतो. तर यामागचं गमक काय? मी लहानपणापासून माती माझ्या कुठच्याही भावना व्यक्त करण्यासाठी वापरू शकतो आणि हे प्रत्येकजण वापरू शकतो. माती हातात घेतली की तुम्हाला एक शांतता मिळते. त्याच्यामुळे मातीमध्ये किती वेगवेगळी रूपं आहेत, त्याचा इतक्या वर्षाचा जो प्रवास आहे त्यातनं हे घडलं. माती किती स्ट्रेच केली किंवा कोणत्या पद्धतीने हाताळली की तुम्हाला ही टेक्स्चर्स मिळतात, त्याच्यामुळे मला हे करता येणं शक्य झालं. अगदी. आपण बघू शकतोय प्रत्येक टेक्स्चर जे आहे ते कोणत्या म्हणजे लाकडाची जी साल असते मुख्यतः, जितकं झाड जुनं, त्याचं वय जितकं जास्त, तितकं त्यात येणाऱ्या ज्या टेक्स्चर्स असतात, त्या सालीवर येणारं त्याची एक प्रत असते, ती वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला पाहायला मिळते. मग त्यातल्या रेषा त्याही आपल्याला पाहायला मिळतात त्या सालीमध्ये. माणसाच्या वाढीव वयानुसार त्याच्या स्किनवर किंवा चामडीवर ज्या स्वरूपाच्या सुरकुत्या तयार होतात, तशा सुरकुत्या या लाकडाच्याही शरीरावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या सुरकुत्यांचा भाव जो आहे तो या मातीमध्ये आणण्याचं उत्तम असं कला विश्व जे आहे ते या ठिकाणी यांनी साकारलेलं आहे. ते आपण बघू शकतोय. मुंबईतल्या 9 फिश आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन सध्या सुरू आहे. आता आपण याच कला प्रकारातल्या एका वेगळ्या अशा टेक्स्चरकडे येतोय. आता आपण जर या मातीचं भांड हे बघितलं तर याला एक बोन फील आलेला आहे की मग हा मध्येच हस्तिदंती आहे की काय असाही फील येतो. मार्बलचा फील येतो. आणि मुळात चायनीज भांड्यांमध्ये अशा स्वरूपाच्या अनेक टेक्स्चर्स आपल्याला पाहायला मिळतात. पण मग यासाठीची म्हणून जी माती आहे ती खूप वेगळ्या स्वरूपाची माती आहे की आपण जी इन जनरल माती बघतो तीच माती यासाठी वापरली जाते. मी ह्याच्यासाठी पांढऱ्या म्हणजे भाजल्यानंतर सफेद रंग येणारी माती वापरली आहे. पण हा इफेक्ट तुम्ही कुठच्याही मातीवर घेऊ शकता. ओके. ह्याचा जो प्रोसेस आहे तो इंटरेस्टिंग आहे. ह्याच्यात कुठेही ग्लेज वापरलेलं नाही. माती इतकी फाईन असते की तुम्ही जर ती घासलीत तर त्याला तुम्हाला मिरर फिनिश मिळू शकतो. त्याला बर्निशिंग म्हणतात. सो नेकेड बॉडीवरती बर्निशिंग करून त्याच्यावरती हा इफेक्ट घेतलेला आहे आणि ती लो टेम्परेचरला फायर केल्यामुळे
जे फ्युअल वापरले त्यातली जी राख आहे किंवा ॲश आहे, त्याच्यात राख किंवा ॲश झालेली नाही, त्याच्यामध्ये जो स्मोक तयार झाला, कार्बन स्मोक तयार झाला, तो बॉडीने ॲब्झॉर्ब करून घेतला. आता त्याच्यासाठी हे जे पॅटर्न्स कसे तयार होतील त्याचं एक वेगळं शास्त्र आहे. कुठचे ग्लेज वापरले की तुम्हाला क्रेझिंग जास्त मिळेल, कमी मिळेल, किंवा हवेत किती वेळ होल्ड केलं भट्टीतनं काढल्यानंतर. अगदी. तर त्या सगळ्याचा जो अंदाज आहे तो प्रॅक्टिस करून येतो आणि त्या रियाजातनं हे सगळं शक्य झालंय. अगदी. मुळात रियाज कोणतीही कला असो त्याच्यात रियाजाला अनन्यसाधारण असं महत्व आहे. आणि जे आपण बघतोय ते आर्ट गॅलरीतलं आहे ते छान वेगळं सुंदर अशा स्वरूपात दिसतंय, पण याचं मागची खूप मेहनत असते. आपण थेट जाऊयात त्या पॉटरी शॉपमध्ये किंवा त्या कुंभाराच्या शाळेमध्ये जिथे ही भांडी तयार होतात. आपण पॉटरी स्टुडिओमध्ये किंवा जिथे कुंभार आपलं काम करतो चाकावर. आता चाकाचं रूप बदललेलं आहे पण कला जी आहे ती त्याच स्वरूपातली आहे. आपण संदीपजींशी चर्चा करतोय, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. आता ही माती दिसतीये सर आपल्याला. हो. तर या मातीला कोणत्या स्वरूपाची माती म्हणून आपण ओळखतो? ह्याला स्टोनवेअर क्ले म्हणतात. ह्याच्यामध्ये 5 वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरल्सचं कॉम्बिनेशन करून ती बनवली जाते. ओके. त्यातल्या बऱ्याचशा क्ले ज्या आहेत त्या सौराष्ट्र आणि गुजरातमध्ये मिळतात किंवा राजस्थानमध्ये मिळतात. त्या मागवून त्याला जसं आपल्याला फायनल कलर हवाय किंवा टेक्स्चर हवंय त्या पद्धतीने ते मिक्स करून वापरता येतात. ओके. मग आपण गणपती साधारण तयार करतो त्याला शाडू माती हो आपण म्हणत असतो. तर शाडू माती आणि इन जनरल एक लाल माती असते, जी लाल मातीची आपण साधारण भांडी जी बघतो ती लाल मातीची भांडी होताना आपण बऱ्याचदा पाहायला मिळतात. तर ती शाडू माती, लाल माती, या मातीमधला फरक तो कसा आणि किती स्वरूपाच्या माती असतात? माती मुख्यतः 2 गटांमध्ये असतात, प्रायमरी क्ले आणि सेकंडरी क्ले. प्रायमरी क्ले जी जिथे दगड आहे त्याच्या आजूबाजूला जी मिळते ती. ओके. आणि दुसरी जी ट्रॅव्हल होऊन दुसरीकडे जाणारी ती सेकंडरी क्ले. त्यातली गणपतीची माती ही फार चिकट असते. ती बऱ्याच प्रवासानंतर जिथे गोळा होते तिकडनं ती काढली जाते. आणि टेराकोटा सुद्धा त्याच पद्धती, जी लाल माती आहे त्याच्यामध्ये आयर्न कंटेंट जास्त असतं आणि ते एरिया टू एरिया डिफर करतं. म्हणजे मी गोव्याला गेलो तर माझ्याकडे आयर्न रिच किंवा मॅंगनीज रिच माती आहे. तिकडनं मी खानापूरला गेलो विच इज हार्डली 150 किलोमीटर्स, तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला बॉक्साईट जास्त असल्यामुळे वेगळी माती मिळते. तेच मी राजस्थानला गेलो तर मायकेशियस क्ले आहे. तेच मी गंगेच्या मातीचा वापर केला तर ती अधिक लो टेम्परेचर आहे कारण प्रवासात सॉल्ट गोळा होतात त्याच्यामध्ये. सो एरिया वाईज इट डिफर्स. माझ्याकडे महाराष्ट्र सगळी लॅटॅटिक बेलची माती मिळते, बेसॉल्ट रॉकची माती मिळते. कुठून माती काढताय त्यानुसार त्याच्यामध्ये फरक असतो. पण मग कितीतरी प्रकार जर आपण म्हटलं की मातीचे प्रकार, तर साधारण भारतात एकूण किती मातीचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात? युनिव्हर्सली जे प्रकार आहेत ते सगळे भारतामध्ये सापडतात. जसं प्रायमरी क्ले मध्ये चायना क्ले आहे तर भारतामध्ये उत्तम चायना क्ले मिळते. आपल्याकडे फायर क्ले थानगड आणि मध्य प्रदेशमध्ये सगळ्यात कटनीला सगळ्यात चांगली फायर क्ले मिळते. साऊथमध्ये पुदुकोटाईला मिळते. त्याच्याशिवाय बॉल क्ले आहे ती राजस्थानमध्ये मिळते. आणि मग टेराकोटा, बेंटोनेट ह्या बेसिक प्लास्टिक क्ले आहेत त्यांचा वापर 5 ते 10% करतो आणि बाकी फेल्सपार सिलिका आहे. सो ऑल दॅट इज. संदीपजींचा कोकणात जाताना म्हणजे तुम्ही महाडकडे ज्या वेळेला जाता तिथे इंदापूरला त्यांचा स्टुडिओ आहे. तुम्ही कधीतरी त्यांच्या स्टुडिओला पण जाऊ शकता आणि एक्सपिरियन्स घेऊ शकतात. मुळात मातीशी खेळणं इज अ मेडिटेशन. मातीबरोबर ज्यावेळेला तुम्ही काम करताना तुम्ही मेडिटेट होता. त्यामुळे आपण एक मेडिटेशनचे जे अनेक वेगवेगळ्या प्रकारांमध्ये सांगत असतो त्यातली ही थेरपी खूप महत्वाची आहे. आणि ती खरंच तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन देत असते आणि तो सॅटिस्फाईंग असा जो एक अनुभव असतो तो तुम्हाला मेडिटेट करत असतो. त्यामुळे कधी तो अनुभव घ्यायचा असला तर नक्की त्यांच्याकडे जाल. त्यातलाच हा छोटासा अनुभव जो आहे तो तुम्हाला दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करतो. इथे विविध कामं आपल्याला पाहायला मिळतात. आपण मुख्यतः हे सगळं झाल्यानंतर कुंभार आपल्या बैलगाडीवर हे केलेलं अवजड असं सामान जे आहे आणि नाजूक असं ते तो त्या वाहनावर लोड करतो आणि तो त्या ग्राहकापर्यंत घेऊन जात असतो. तो महत्वाचा टप्पा असतो कारण त्याच्या उदरनिर्वाहाचा तो टप्पा इतका नाजूक असतो की प्रवासात थोडी जरी तुटफूट झाली तर त्याची मेहनत वाया जाते. आपण त्या प्रवासाकडे पण थोडंसं जाऊयात. इथून थेट बैलगाडीवर. मानवी विकासाचा हा प्रवास हा मातीकामातून त्यातल्या भांड्यातून आपण
उलगडून पाहण्याचा सातत्यानं प्रयत्न करत असतो. त्यातला एक टप्पा आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला की मातकाम कसं होतं, त्याला भट्टीत कसं ठेवलं जातं, त्यातून कसे रंग येतात. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे कुंभारासाठीचा, म्हणून की तो जे भांडं तयार करतो ते सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवताना त्याला गरज भासते ती एका वाहनाची, आणि मूळ वाहन असतं ते बैलगाडी. ज्या काळामध्ये या विकासाला सुरुवात झाली त्यासाठीचा महत्त्वाचा टप्पा हा बैलगाडीचा आहे. आपण बघू शकतो की मातीपासून तर अगदी सोनेरी स्वरूपाचं रूप या भांड्याला यावं इथपर्यंतचा हा प्रवास असतो. हा अत्यंत नाजूक असा प्रवास आहे, कारण इथे या भांड्याला थोडा जरी धक्का लागला तरी ते फुटतं, आणि त्यामुळे त्याला खूप सांभाळून असं ग्राहकापर्यंत घेऊन जावं लागतं. संदीपजी, मुळात एखादी भांडं आपण तयार करतो त्यामागची एक मेहनत असते, आणि ती मेहनत ज्या वेळेला अशा प्रवासामध्ये जतन करून ठेवायची असते, सांभाळायची असते, आणि ती कधीतरी फुटते, तर त्यावेळेला कलाकार म्हणून काय धक्का लागतो? मेहनत खूप असते, पण इट्स अ पार्ट ऑफ प्रोसेस. दररोज मी जसं आयुष्य जगताना काही गोष्टी मनासारख्या होत नाही, ठेच लागते, तसाच एक तो प्रवास आहे असं आम्ही समजून पुढे जातो. आणि ते झेलायची तयारी असेल तरच तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये टिकून राहू शकता, आणि ते जास्त प्रमाण असल्यामुळे फार कमी लोक या क्षेत्रामध्ये काम करतात. अगदी, म्हणजे कलाकार म्हटलं की आपल्याला जी एक मानसिकता असते ना, अरे एकच तर चित्र आहे, मग याची इतकी किंमत कशी? पण ते एक चित्र निर्माण होताना अनेक चित्र खराब होत असतात, अनेक चित्र वाया जात असतात, अनेक वस्तू या तुटत असतात, फुटत असतात, आणि त्यातून मग एखादी उत्तम अशी कलाकृती तयार होतच असते. आणि त्यामुळे कलाकाराची मेहनत ही प्रत्येक कलाकृती मागची खूप मोठी असते. गौरवणी आहेत जे सातत्यानं अशा कलाकारांना तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. ओके, 9 फिश आर्ट गॅलरी आणि डॉटलाईन स्पेसेसच्या माध्यमातून गौरवणी, मुळात संदीपजी असं गॅलरीतून येणं आणि गॅलरीतून व्यक्त होणं हा का त्यांचा मूळ स्वभाव नाही, किंवा त्यांनी तो प्रयत्नही केला नाही. पण तुला असं का वाटलं की आपण त्यांना गॅलरीपर्यंत आणावं आणि त्यांना व्यक्त व्हायला संधी द्यावी, त्यांच्या मातीला, त्यांच्यातल्या कुंभाराला, असं कुठे जाणवलं? नमस्कार, मेरी मराठी उतनी ठीक नहीं है, फिर भी मैं हिंदी में जाऊँगा. तो एक्चुअली संदीप सर मेरे जीवन में जो सिरामिक का जो कुछ भी है वो सर से ही सीखा मैंने. और 10 साल हो गए कि आप अपने टीचर को देख रहे हो, वो लगातार काम कर रहे. और मैं मेरे पढ़ाई लिखाई ख़त्म होने के बाद मैंने गैलरी का जर्नी शुरू किया, फाउंडेशन की तैयारी की. हमेशा से सर को पूछता रहा कि सर आपको क्यों गैलरी में क्यों नहीं जाते. तो एक वो बेचारे आप देखते रहते हो कि उनमें उनका मन नहीं लगता. दूसरी ओर ऐसा देखा कि उनके हाथ के नीचे सीखे हुए, उनके स्टूडियो में बने आर्टिस्ट वो जाके तमाम गैलरी में शो करते. तो कहीं तो ऐसा लगा कि शायद ये काम मुझे ही करने पड़ेंगे. तो मैं इनके पीछे पड़ गया, सर करना है. तो जर्नी लगभग 10 साल की रही. ये शो फिजिकली वर्क का तो 3 साल है, बट उससे पहले 2014 में ही ये सब चीज शुरू हो गया, बातचीत के जाना है. और आर्टिस्ट 2 तरह के होते हैं मुझे लगता है. एक होते जिनको पहले से ही पता होता है कि अंत में गैलरी जाना है, और एक होते जिनको लगते कि मुझे सिर्फ काम करना है. तो ये, और इन दिनों में जहां तक समझ रहा हूं ना, मुझे वैसे लोग ज्यादा या वैसे लोगों के साथ ज्यादा रहना पसंद करने लगा हूं कि जो सिर्फ अपने काम पे यकीन रखते हैं. तो गुरुजी उनमें से एक है जिनको अपने काम पर इतना विश्वास, और उनके विश्वास के वजह से ही ये शो हो पाया. और आई एम थैंकफुल कि उन्होंने उतना विश्वास मुझ पर रखा कि आप कर पाओगे. क्या बात आहे. थँक्यू. गव्हर्नमेंटने हे प्रदर्शन जे मुळात आयोजित केलेलं आहे ह्या गॅलरीच्या माध्यमातून, ते ही कला तुमच्यापर्यंत पोहोचावी. कलाकाराला नेहमीच रसिकाची भूक असते, आणि रसिकानं कधीतरी त्याचं काम उत्तम आहे, उत्कृष्ट आहे असं ज्यावेळेला एखादी प्रेक्षक, एखादी चाहता म्हणतो त्यावेळेला त्याला भरून पावल्यासारखं वाटतं. त्यामुळे साहजिक आहे उत्तम असा प्रतिसाद या प्रदर्शनाला मिळतोच आहे. अनेक गोल्डन कलरच्या टिकल्या आम्ही अनेक सिरॅमिक वर्कवर बघतोय. त्यामुळे संदीपजी आणि गौरवणी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच वेगळं काम आणि मनस्वी काम हे तुम्ही लोकांपर्यंत आणत राहू यासाठी खूप खूप धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.